नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवराष्ट्राच्या वारी विशेष या बुलेटिनमध्ये। आषाढी वारी दिवसेंदिवस पंढरपूरच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत आहे। आज संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरमध्ये दाखल झाली असून अत्यंत भक्तिमय वातावरणात दुसरे गोल रिंगण जे आहे ते पार पडले आहे। तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमधील मुक्काम आटपून बरडकडे प्रस्थान झाली आहे। इंदापूरमध्ये लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि भगव्या पताकांनी सजली होती। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला होता। शेगावीचा राणा माहेरी निघाला या अभंगाच्या सुरांनी आणि गणगण गणात बोतेच्या अखंड जयघोषात श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे। यंदा श्रींच्या पायी पालखी सोहळ्याचे 57वे वर्ष असून ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा संदेश देत हा सोहळा हजारो भाविकांना अध्यात्माची प्रेरणा देत आहे। टाळ मृदुंग, ढोल ताशाचा निनाद, भगव्या पताकांची उधळण आणि लाल फेट्यात सजलेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीनं पालखी मार्ग भक्तिसागरात न्हावून निघालाय। 700हून अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले असून प्रत्येक गावात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे। आज ही पालखी सोलापूर शहरात दाखल झाली असून या सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी। गण गण गणात बोतेचा जयघोष करत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना आज सोलापूर शहरात दाखल झालेले आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की जवळपास 250 जे वारकरी आहेत ते भगवा पताका घेऊन एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने चालताना आपल्याला दिसत आहेत। त्याच्या पाठीमागे जवळपास 250 जे वारकरी आहेत ते टाळ घेऊन आलेले आहेत। यासह पाठीमागे मानाची पालखी आहे, यासह काही महिला देखील भगिनी आहेत। एक शिस्तबद्ध जी दिंडी असते त्याचं उदाहरण म्हणजे ही शेगावच्या गजानन महाराजांची पालखी म्हणून ओळखली जाते। इथे शेगाववरून निघालेली ही 750 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो 33 दिवसामध्ये प्रवास करत शेगावहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करणारी पालखी म्हणून याचा उल्लेख केला जातो। विविध ठिकाणी गावकरी रांगोळ्या, फुलांच्या पायगड्या आणि हरिनामाच्या गजरात उत्स्फूर्तपणे याचं स्वागत करतात। पालखी सोहळा हजारो वारकरी पताकाधारी हे आपल्याला दिसून येतात। यासह विविध जे वारीतील वारकरी आहेत त्यांना माहिती पोचावी, जे नियोजन आहे ते कळावं यासाठी साऊंडची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। यासह मानाचा जो समोर भगवंत श्री हनुमानाची जे प्रतिकृती असलेला जो ध्वज आहे तो एक प्रकारे घेऊन त्याचे प्रमुख जे पुढे चालत चाललेले असतात। यासह कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शिस्तबद्ध ही पालखी जावी यासाठी स्वयंसेवक ही नेमले जातात। एकंदरीतच ही जी पालखी आहे ती आज सोलापूर शहरात आल्याचं आपल्यास पाहावयास मिळते आणि काही वेळात संत प्रभाकर महाराज आणि संत गजानन महाराज यांची भेट होणार आहे। ही खऱ्या अर्थाने गुरु शिष्याची परंपरा आहे। याचं भेट सोहळा आपण पाहणार आहोत। निर्माण झाल्याचं पाहावयास मिळतंय। विशाल भांगे। वारी म्हणजे केवळ भक्ती नव्हे तर समाज प्रबोधनाचंही प्रभावी माध्यम आहे आणि याचं सुंदर उदाहरण सध्या अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे। विठ्ठला धावू नये आता लेकीची अब्रू वाचवायला असा हृदयस्पर्शी संदेश हातात घेऊन 3.5 वर्षांची आरोही स्वामी गोसावी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। महिलांवरील अत्याचार आणि चिमुकल्यांच्या सुरक्षेचा संदेशही ही चिमुकली विठ्ठलाच्या चरणी पोस्टरच्या माध्यमातून पोहोचवत आहे। तिच्या या निरागस पण प्रभावी संदेशाचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। मी वैष्णवी गोसावी आणि आमच्या इथेच सालाबाद प्रमाणे दरवर्षी दिंडी येते। याही वर्षी दिंडी आली होती आणि या दिंडीमध्ये मी माझ्या मुलीला विठ्ठल बनवलं होतं आणि ते यासाठी बनवलं होतं की विठ्ठलाच्या चरणी हे साकडं आहे की विठ्ठला धावून ये आता लेकीची अब्रू वाचवायला। विठ्ठलाच्या भक्तांचा एकच सूर, महिलांवरील अत्याचार करा दूर। महिलांवर हे जे अत्याचार होत आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी मी माझ्या मुलीला विठ्ठल बनवलं होतं आणि विठ्ठलाच्या चरणी मी हे साकडं घालते की स्त्रियांना इतका मान द्या की आपल्या देशाची शान वाढेल आणि शहरापासून तर गावापर्यंत 3 वर्षाच्या मुलीपासून तर 60 वर्षाच्या आजीपर्यंत आज कुठलीच महिला ही सुरक्षित नाहीये। त्यामुळे मी सरकारला, प्रशासनाला एवढीच मागणी करेन की आपल्या देशाचा कायदा हा कठोर करा आणि आता जो नराधम आहे, जो आरोपी आहे कांबळे, याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंतच वर्ध्यातील एका 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि तेथील पीडित कुटुंबियांनी
जिल्हा रुग्णालयासमोर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी भूमिका घेत घोषणाबाजी देखील केली. पण तरी देखील आपले प्रशासन असं म्हणत राहिलं की आम्ही तपास करत आहे, हे करत आहे, ते करत आहे. मी म्हणते हे कशासाठी? प्रत्येकजण म्हणतं की महाराज तुम्ही परत या. महाराजांना कशाला बोलवायचं? आजची ही परिस्थिती बघण्यासाठी की त्यांच्या आई माऊलींवर कसे अत्याचार होत आहे, कसे नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने महाराजांचे आचार आणि विचार हे आपल्यामध्ये अंमलात आणा, म्हणजे आजकालच्या आई माऊलींवर असे अत्याचार होणार नाहीत. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीकाठी विष्णुपद मंदिराच्या मार्गावर वसलेलं संत जनाबाई मंदिर हे वारकरी संप्रदायातील अत्यंत श्रद्धास्थान मानलं जातं. संत जनाबाई यांच्या अखंड विठ्ठल भक्तीची आणि दैवी चमत्काराची साक्ष देणारं हे मंदिर आजही हजारो भाविकांना भक्ती, समर्पण आणि श्रद्धेची प्रेरणा देत आहे. लोकश्रुतीनुसार भगवान विठ्ठल स्वतः संत जनाबाई यांच्या दळण्याच्या कामात मदतीला येत असत. त्यानंतर घडलेला दागिन्यांचा प्रसंग आणि सूळ पाण्यासारखा विरघळण्याची आख्यायिका आजही वारकरी परंपरेत श्रद्धेनं सांगितली जाते. आषाढी आणि कार्तिकी वारीसह वर्षभर हजारो भाविक या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात. या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्वाचा आढावा घेतलाय आमचे सोलापूर दैनिक नवराष्ट्रचे संपादक राजकुमार नरुटे यांनी. माऊली रामकृष्ण हरी. आज आपण आहोत पंढरपुरामध्ये. पंढरपुरातील विष्णुपदावर आपण विष्णुपदाची आता महती जाणून घेतल्यानंतर आलो आहोत विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाई यांच्या मंदिरामध्ये. हे आहे जनाबाईचं मंदिर. धरीला पंढरीचं चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जडाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलतीला आला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुझला. हा संत जनाबाईंचा अभंग. या अभंगामध्ये संत जनाबाईंनी विठ्ठलाला चोर म्हटलेला आहे आणि विठ्ठलाला गळ्यात दोर बांधून पकडून ठेवलेला आहे. हे जरी एका बाजूला जनाबाईंनी विठ्ठलाला चोर म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात चोरीचा आळ हा जनाबाईवर आला होता. झालं असं होतं, संत जनाबाई ही विठुरायाची परमभक्त, तिची विठुरायावर अपार श्रद्धा, तितकीच श्रद्धा विठ्ठलाची जनाबाईवर होती. आणि त्या श्रद्धेपोटी विठ्ठल जनाबाईच्या घरी नोकर म्हणून काम करत होते. ती जनाबाईच्या प्रत्येक कामामध्ये तिला ते मदत करत होते. आणि अशाच एके दिवशी जनाबाईला मदत करण्यासाठी विठ्ठल या ठिकाणी आलेले असताना विठ्ठलांनी त्यांच्या अंगावरचे सर्व दागिने या ठिकाणी विसरून गेले. आणि जेव्हा तिकडे पूजेची तयारी झाली तेव्हा दागिने सापडेनात. म्हणून मंदिरातल्या लोकांनी दागिन्यांची शोधाशोध सुरू केली. ही बातमी हा म्हणता संपूर्ण पंढरपुरात पसरली. सगळीकडे दागिन्यांची शोधाशोध सुरू झाली. शोधता शोधता जनाबाईच्या जिथं जनाबाईचं वास्तव्य होतं तिथं काही लोक आले आणि त्या ठिकाणी विठ्ठलाचे दागिने सापडले. आणि ते दागिने सापडल्यानंतर जनाबाईवरती दागिने चोरीचा आळ आला आणि तिला त्या काळच्या धर्म मार्तंडांनी शिक्षा दिली. तिला फाशीची शिक्षा दिली. आणि फाशीची शिक्षा देण्यासाठी त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी संत जनाबाईंना या ठिकाणी आणलं. या ठिकाणी सूळ उभा केला होता आणि त्या सुळावरती जनाबाईला चढवायचं होतं. आणि त्यावेळेस जनाबाईंनी विठ्ठलाचा धावा केला आणि त्या हाकेला विठ्ठल धावून आले. आणि तो सूळ आज प्रतिकात्मक पद्धतीने या ठिकाणी उभा आहे. या सुळाच्या बाजूला एक विठ्ठलाचं पाऊल आहे. त्या ठिकाणी पाऊल ठेवून विठ्ठलांनी त्या सुळाचं पाणी केलं आणि जनाबाईला मुक्त केलं. कॅमेरामन विशाल भांगेसह मी राजकुमार नरुटे, नवराष्ट्र, नवभारत, सोलापूर. आषाढी वारीच्या निमित्तानं सोलापुरातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात संत प्रभाकर स्वामी महाराज आणि श्री क्षेत्र शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालख्यांची ऐतिहासिक भेट भक्तिमय वातावरणात पार पडली आहे. गेल्या 57 वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा वारकरी संप्रदायातील मानाचा सोहळा मानली जाते. दोन्ही संतांच्या पादुकांचे पूजन, आरती, पुष्पवृष्टी आणि हरिनाम संकीर्तनानं मंदिर परिसर दुमदुम गेलाय.
हजारो वारकऱ्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत दर्शनाचा लाभ घेतलाय। यावेळी शेगावहून आलेल्या वारकऱ्यांसाठी पारंपरिक पिठलं भाकरीचा प्रसादही देण्यात आला। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रतिवर्षाप्रमाणे पंढरीच्या वारीसाठी 700 किलोमीटरहून लांबून शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आपल्या आज श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये या ठिकाणी भक्तिभाव वातावरणामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी आगमन झाल्यानंतर श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज व श्री सद्गुरू गजानन महाराज यांच्या पालखी भेटीचा अनुपम सोहळा हा पार पडलेला या ठिकाणी आहे। या ठिकाणी पालखी सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी महाराजांचा आवडता जो गजानन महाराजांचा आवडता नैवेद्य जो आहे तो पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला। नैवेद्य दाखवल्यानंतर महाआरती झाली व लांबून आलेल्या सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी पिठलं भाकरी व अन्य महाप्रसादाचं भोजनाचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना प्रसादाचं वाटप या ठिकाणी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आलं। गुरु शिष्य भेटीचा काय इतिहास आहे, काय सांगा? हे प्रभाकर महाराज आणि गजानन महाराज हे समकालीन संत आहेत। तर हे 53 वर्षापासूनचा हा इतिहास आहे। गेली 53 वर्ष ही वारी चालू आहे। या वारीमध्ये प्रभाकर महाराज व श्री गजानन महाराज यांच्या भेटीचा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो। साधारणतः 10,000 लोकांच्या आपल्या या ठिकाणी आता आपण भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। साधारणतः 4,500 भाकरी, चपाती, भात, म्हणजे 2.5 टनाचा आपण भात केलेला आहे, 2.5 टनाचं पिठलं केलेलं आहे या ठिकाणी व बुंदीचे लाडू या ठिकाणी आपण प्रसाद म्हणून केलेले आहे। पालखी सोहळा, वारी मार्ग, रिंगण, मुक्काम आणि पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येक पालखीचं अपडेट आम्ही दररोज नवराष्ट्राच्या वारी विशेष बुलेटिनमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुम्हीही यंदाच्या वारीत सहभागी झाला असाल किंवा पालखीचं दर्शन घेतलं असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी नवराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।